नमस्कार, आपण पाहत आहात आपली न्यूज। तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा राजकीय स्फोट झालेला पाहायला मिळत आहे। अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय आता मुख्यमंत्रीच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचले होते, पण ऐनवेळी राज्यपालांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे। सर्वात मोठा पक्ष बनूनही विजय यांना शपथविधी अचानक का थांबला? राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास नकार का दिला? आणि आता तामिळनाडूमध्ये पुढे काय होणार? पाहूया ही सविस्तर आणि अत्यंत महत्त्वाची बातमी। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने दमदार कामगिरी करत मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला। राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय यांचे नाव पुढे आले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। मात्र मुख्यमंत्रीच्या शपथविधी होण्यापूर्वीच राजकारणाने मोठे नाट्यमय वळण घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार विजय यांच्या आघाडीला सध्या 113 आमदारांचा पाठिंबा आहे। त्यामध्ये TVKचे 108 आणि काँग्रेसच्या 5 आमदारांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे। परंतु सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला 118 या बहुमतांचा आकडा अजूनही पूर्ण झालेला नाही। त्यामुळे विजय यांची सत्ता स्थापन करण्याची वाट सध्या अडकलेली आहे। दरम्यान विजय यांनी तब्बल 6 वेळा राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा सादर केला होता। मात्र राज्यपालांनी स्पष्ट बहुमत सिद्ध करून न झाल्यास सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास नकार त्यांनी माहिती समोर आली आहे। 118 आमदारांच्या पाठिंब्याचे स्पष्ट पत्र मिळाल्याशिवाय निमंत्रण नाही, अशी ठाम भूमिका राज्यपालांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। याच कारणामुळे आज होणार असल्याची चर्चा विजय यांचा शपथविधी सोहळा देखील ऐनवेळी रद्द करण्यात आला। या निर्णयानंतर तामिळनाडूमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विजय समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते सर्वात मोठा पक्ष म्हणून विजय यांच्या सरकार स्थापनेसाठी पहिली संधी मिळायला हवी होती। मात्र स्थिर सरकार आणि स्पष्ट बहुमत याला प्राधान्य देत राज्यपालांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे। दरम्यान विजय यांनी पुन्हा एकदा समर्थक आमदारांची यादी राज्यपालांकडे सादर करत सरकार स्थिर राहील असा विश्वास दिल्याची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार पुढील 48 तास तामिळनाडूच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। विजय यांच्या आघाडीला आणखी काही आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास शनिवारपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता मोठा प्रश्न असा आहे, राज्यपाल विजय यांना सरकार स्थापनेसाठी संधी देणार का, की तामिळनाडूमध्ये आणखी मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळणार?